इथे पाहू शकता किती छान असं आपला पनीर टिक्क्याची भाजी झालेली आहे। किती मस्त झाली पाहू शकता। किती घट्ट अशी ग्रेव्ही याच्यामध्ये आहे आणि खायला एकदम टेस्टी। सगळ्यांनी प्लीज लाईक सबस्क्राइब शेअर करा। करण्याची पद्धत पण एकदम सोपी आहे आणि सर्वांनी पूर्ण रेसिपी पहा। नमस्कार, सुमन ब्लॉगिंग चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज मी बनवणार आहे पनीर टिक्का। इथे पाहू शकता हे 200 ग्रॅमचे दोन पनीरचे हे आहेत। म्हणजे आपण 400 ग्रॅम पनीर पासून पनीर टिक्का बनवणार आहोत। आणि आता ह्याचे आपण काप करून घेऊया। म्हणजे फोडी आपल्याला करायच्या आहेत पनीर टिक्का बनवण्यासाठी। हे पहा अशा साइज मध्ये आता ह्याच्या मी या फोडी बनवून घेत आहे। मोठ्या मोठ्या, जास्त पण छोट्या नाही बनवत आहे। आधी मी हे बारीक करून घेते। आता इथे पाहू शकता अशा साइज मध्ये मी पनीरचे पीस करून घेतलेले आहेत। सगळे थोडेसे बारीक मोठे झालेत। आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे जे कांदा आपण हे करून घेतले, हे 2 कांदे आहेत छोटेवाले, ह्याच्या पाकळ्या करून घेतलेत, हे टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये पनीर टिक्का बनवण्यासाठी। आणि काय काय टाकते तुम्ही म्हणजे बघा। आपल्याकडे लाल ढोबळी नाहीये किंवा पिवळी ढोबळी नाहीये, तर मी ह्याच्यामध्ये थोडंसं 1 टमाटर घेतले टाकण्यासाठी अख्खं। आणि इथं मी या 4 टमाट्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। आणि इथं ढोबळी मिरची कट करून घेतली, जी आहे हिरव्या कलरची आहे, म्हणजे आपल्याकडं ती पण आपण ह्यात टाकून घेऊया। आणि ही हिरवी मिरची घेतली फोडणीसाठी, ती पण मी ह्यातच टाकून घेते। हे तर पाहू शकता। आणि आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं बेसन टाकायचं आहे आपल्याला। हे पहा 1-1.5 चमचा बेसन घेतलंय मी ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी। आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले टाकायचे थोडेसे। सर्वप्रथम मी हळद टाकते थोडीशी, म्हणजे छान कलर येईल। थोडंसं लाल तिखट, थोडंसं काळं तिखट, आणि आता थोडे थोडे आपले जे मसाले बनवलेले आहेत मी एकदम ते टाकते। हे पहा मी इथं हे मसाले आता बनवून घेतलेत, माझे संपले होते। तर ही आहे जिऱ्याची पावडर, आणि ही आहे ओवा आणि बडीशेपची पावडर, ही आहे धन्याची पावडर। तर ह्या पण आपल्याला पावडर थोड्या थोड्या टाकायच्या आहेत। ही पहा ही जिऱ्याची पावडर टाकते मी ह्याच्यामध्ये थोडीशी, सोबतच ओवा आणि बडीशेपची पावडर ही पण टाकूया। आणि धन्याची पावडर ही पण टाकूया ह्याच्यामध्ये। आणि ही आलं लसणाची पेस्ट आपण नंतर यूज करणार आहोत, ते पाहू शकता। आता हे थोडंसं मी हलवून घेते। चवीनुसार मीठ। आता हे आपल्याला एकत्र करून घ्यायचंय। हाताने करण्या अगोदर आपण असंच करून घेऊया, म्हणजे खूप सारं पनीर हे सगळं एकत्र होईल छानपैकी। हे पाहू शकता कसं एकत्र करते मी। आणि हे सगळं ह्याला कोट झालं पाहिजे ना आपल्याला पनीर टिक्का बनवण्यासाठी। हे पाहू शकता। आणि आता ह्याच्यामध्ये जे हे दही आहे हे पण आपण टाकून घेऊया। आणि हे दही पण ह्याला लावून घ्यायचं आपल्याला। आणि ह्याला आपल्याला पाणी वगैरे लावायची बिलकुल गरज नाहीये। ह्याच्यात आपण 400 ग्रॅम पनीर वापरलंय, आणि भाज्या पण आपण पावशेर ढोबळी वापरली मी ह्याच्यामध्ये। कांदे 2 वापरलेत, पावशेरपेक्षा कमी असतील। 1 टोमॅटो वापरलंय हे बनवण्यासाठी। हे पाहू शकता। आता हे छान आपल्याला कोट करून ठेवायचं हे असं, आणि हे असंच अर्धा तास भिजून द्यायचं। तोपर्यंत आपण बाकीची तयारी करायची वाटणाची, म्हणजे भाजीची आपल्याला जी ग्रेव्ही बनवायची थोडीशी ती, किंवा तुम्ही असं सुक्क पण बनवू शकता। हे पहा किती छान, आणि याचा खूप सुंदर वास येतो हे सगळे मसाले वापरल्यानंतर ना। ह्याच्यात थोडासा गरम मसाला टाकायचा राहिलाय, तो पण मी टाकणार आहे आता, कारण ते पॅकेट फोडलेलं नाही, त्यामुळे मला आता नाही टाकता आला, ते मी नंतर टाकते जरा वेळात। हे पहा मस्त असं आपलं हे झालेलं आहे तयार। आता हे असंच ठेवून द्यायचं। इथे पाहू शकता हे आता आपलं छान असं मॅग्नेट झालंय। आपण इथं कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे, आणि आता हे थोडंसं आपल्याला याच्यामध्ये फ्राय व्हायला ठेवायचंय। मी याच्यात टाकून देते सगळं, आणि छान आपण फ्राय करून घेणार आहोत थोडंसं। हे जे आहे हे दह्याचं पाणी वगैरे आपण करून थोडंसं नंतर टाकूया वाटणामध्ये। हे तेलावरती छान परतायचं आहे आपल्याला, म्हणजे तुम्ही असं तळून पण घेऊ शकता किंवा न तळता असंच फ्राय पण करू शकता। मी आता हे असंच फ्राय करून ठेवणार आहे बारीक गॅसवरती। हे छान होतं हे पहा असं झाकून, आणि खूप छान होते अशी पनीर चिली, एकदम हॉटेलमध्ये खातो तशी
अगदी हॉटेलमध्ये जायची काही गरज नाही, खूप सारी घरी बनवून तुम्ही खाऊ शकता, 2 टाइम खाऊ शकता आणि ती पण भरपूर अशी. इथे पाहू शकता. आता हे आपण असंच ठेवून देऊया. आता हिला कांदा कापायला सांगितलंय, तर हे बघा मांजर कसं त्रास देते. मजनू काय भूक लागली सांगतोय तो, माझं खायचं बनवा, तुमचं काय बनवताय? कांदे कापू लागायला आलाय तुला. मजनू मजनू चल उतर खाली, इकडे चल, इकडे इकडे हात नको लाव, त्याला केस लागतात ते. इकडे मजनू चल चल, इकडे ये इकडं. छान आपलं हे फ्राय झालेलं आहे, पाहू शकता तेलामध्ये. आणि हे टमाट्याचं पण पाणी वगैरे थोडंसं सुटलंय याला, आणि त्याचं पण तेल झालंय. हे आता आपण काढून घ्यायचं, ह्याच कुंड्यामध्ये काढून घेऊया भाजी ही सगळी अशी, ते पाहू शकता. आणि नंतर ना मग ह्याच्यामध्ये आपल्याला ह्याचं वाटण गिरेवी बनवायची आहे, ती पण तुम्ही पाहू शकता प्रोसेस. आणि हे पहा किती छान झालंय पनीर टिक्काचं. आणि सुक्क जर बनवायचं असेल तर हे असंच ठेवून तुम्ही ह्याच्यामध्ये मसाले वगैरे टाकून असंच सुक्क बनवू शकता. पण आपण थोडीशी त्याच्यामध्ये गिरेवी बनवणार आहे. मी हे सगळं आधी काढून घेते. आता परत आपलं तेल छान तापलेलं आहे या कढईमध्ये. ह्यात आपण हा कांदा टाकून घेऊया. आणि हा बारीक चिरलेले 3 कांदे आहेत छोटेवाले, ते पण आपण ह्या तेलामध्ये परतून घ्यायचे. आणि ह्याच्यामध्ये ह्यातलं जे तेल होतं थोडंसं सुटलेलं, म्हणजे टोमॅटोचं वगैरे गिरेवीचं असेल किंवा तेल पण असेल थोडंसं, ते सगळं ह्याच्यातच मिक्स केलंय मी आता. आणि हा कांदा आपल्याला थोडासा तळून घ्यायचा आहे, अगदी जास्त नाही, नुसता हलकासा मऊ करून घ्यायचा आहे. आधी हा कांदा परतून घेते मी, पाहू शकता. आणि सोबतच मी इतर टोमॅटोची गिरेवी पण बनवलेली आहे. एवढी अगदी 4 टमाट्याची गिरेवी, म्हणजे चांगली भरपूर अशी जास्त आहे, कारण आपण भाजी पण जास्त बनवत आहोत. आणि ही आलं लसणाची पेस्ट. कांदा छान भाजलेला आहे, त्याच्यामध्ये मी आता ही आलं लसणाची पेस्ट टाकून घेते. आणि ती पण आपल्याला म्हणजे छान परतवून घ्यायची ह्याच्यामध्ये. हे पाहू शकता अशा पद्धतीत आलं लसणाची पेस्ट पण मी परतवून घेते. आणि हे कांदा आपण बारीक चिरून ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही हा वाटून पण टाकू शकता, पण असं टाकल्याने छान वाटतं, म्हणजे गिरेवीमध्ये खायला थोडंसं. हे पाहू शकता. आता मी हे परतवून घेते. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे. ह्यातच मी ही धने पावडर आहे हे टाकत आहे. आणि ही ओवा आणि जिरा पावडर आहे, ही पण आपण ह्याच्यात टाकूया. ओवा आणि बडीशेपची पावडर. इथं जिरा पावडर पण टाकलेली आहे. मध्येच मोबाईल बंद झाला, कारण मोबाईल हँग झालेला आहे माझा, खूप वेळ झाला. त्यामुळं ही लाल पावडर आहे, लाल, कारण ही नुसती तर्रीची असते म्हणजे. आणि ह्याच्यासोबतच हे कांदा लसूण मसाला आहे. आणि अजून हळद पण टाकते थोडी. हळद पण अर्धा चमचा टाकून घेतली मी, आणि मध्येच फोन बंद पडला माझा. आणि इथे पाहू शकता हा गरम मसाला आहे, हा पण आपण थोडासा टाकून घेऊया भाजीमध्ये, एक अर्धा चमचाच्या मापाने. हा पण आपण ह्याच्यामध्ये टाकलाय. आणि थोडंसं चवीनुसार मीठ. अगोदर पण आपण त्यात मीठ टाकलंय, त्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसंच मीठ वापरायचं आहे, पाहू शकता. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता हा सगळा मसाला, खूप छान वास येत आहे या मसाल्यांचा, हे पाहू शकता. हे छान मसाला मिक्स. आणि तेलावरती मसाला नेहमी परतला ना की तर्री छान येते, आणि तिखट वगैरे झटका बसत नाही, कारण तेलावर परतल्यामुळे. हे पाहू शकता किती छान मसाला झालेला आहे आपला. आता ह्यातच आपल्याला टोमॅटोची पेस्ट पण टाकून घ्यायची ही परतण्यासाठी. हे पहा, ही टोमॅटोची पेस्ट पण आपण ह्यातच परतवणार आहोत. आणि हे छान परतून घ्यायचे आपल्याला, अगदी तेल सुटेपर्यंत. आणि थोडंसं धुवून पण मी याच्यामध्ये पाणी टाकणार आहे, तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचं हे. आणि वाटणाने आपलं छान तेल सोडलेलं आहे, पाहू शकता. मस्त असं वाटण परतवलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. हे जे आहे मिक्सरचं भांडं, ह्यानेच मी 1 ग्लास पाणी टाकून घेत आहे. आणि 1 ग्लास पाण्यामध्ये हे वाटण परत थोडंसं 5 मिनिटं शिजून द्यायचं. आणि छान उकळी काढायची ह्या पाण्याला, हे पाहू शकता. अजून थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकते मी ह्याच्यामध्ये. हे पहा, हे अर्धा ग्लास पाणी आहे.
ह्याच्यामध्ये मी टाकले अजून म्हणजे 1.5 ग्लास पाणी टाकले आपण ह्या वाटणामध्ये. आणि हे वाटण पाहू शकता कसं घट्ट आहे हे गिरेबी. आणि छान हे वाटण आता आपल्याला उकळून द्यायचं, म्हणजे उकळल्यामुळं अजून चांगलं शिजलं जातं ह्याचं आणि छान तर्री पण येते. छान उकळी फुटली आहे आपल्या भाजीला, पाहू शकता मस्त अशी ही गिरेवी उकळत आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं टाकून घ्यायचंय भाजीमध्ये. हे पाहू शकता. आणि हे थोडंसं याचं घमिलाचं मी एक अर्धा कप पाण्यामध्ये पण हे धुवून ह्याच्यात टाकणार आहे. आणि एक 5 मिनिटं ही भाजी आपल्याला ह्याच्यामध्ये शिजून द्यायची, म्हणजे कसा हा पनीरचा मसाला वगैरे पनीरला छान कोट होईल त्यासाठी. पाहू शकता असं मी हे हलवून घेते आणि ह्याचं थोडंसं पाणी धुवून ह्याच्यात टाकते. छान अशी आपली पनीर टिक्का भाजी तयार झालेली आहे. पाहू शकता किती मस्त अशी गिरेवी झालेली आहे, एकदम अशी टेस्टी चटचटीत. आणि तुम्ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर, पुरी बरोबर, भाताबरोबर म्हणजे कशाबरोबरही खाऊ शकता. हे पहा किती छान झाली ही गिरेवी. आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया मस्त अशी. सगळ्यांनी प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा.